भगवते वासुदेवाय. श्लोक 25 आणि 26. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद् विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर् लोकसंग्रहम्. न बुद्धिभेदै जनयेदज्ञानां कर्मसंगिनां, जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. शब्दार्थ. हे भारता म्हणजे भरतवंशी अर्जुना, कर्मात आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. परमात्म स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी मनुष्याने शास्त्रविरहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत. भावार्थ. सामान्य माणूस आशेवर जगतो आणि अपेक्षेने काम करतो. त्याच्या काम करण्याच्या पद्धतीत ओढ असते, एक जिद्द असते. कितीही अडचणी आल्या तरी तो हार मानत नाही, काम सोडत नाही. मिळणारे फळ हे त्याच्यासाठी प्रेरणा असते. भगवंत सांगतात, समाजहिताचे काम करतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ते करणाऱ्या व्यक्तीला त्यात काहीही वैयक्तिक फायदा नसला तरी त्याने नेटाने प्रयत्न करावेत, कारण हे कार्य पूर्ण होणे जनहितासाठी आवश्यक असते. ज्या माणसाला एखाद्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान असते त्याने जे लोक काहीतरी मिळवण्याच्या हेतूने त्याला मदत करत असतात त्यांना चुकीचे मानू नये, त्यांना तुच्छ मानू नये, त्यांना नाउमेद करू नये. उलट प्रोत्साहन देत त्यांच्याकडून कार्य करून घ्यावे. त्यांना त्यांचा संसार आहे, कर्तव्य आहेत, ती त्यांनी पार पाडली पाहिजेत. सगळ्यांनी जर कुटुंबाकडे दुर्लक्ष केले तर ते समाजहिताचे नाही. त्यांनी त्यांची कर्तव्ये करायला हवीत. चुकीचे सांगून त्यांचे त्यांच्या घराकडे, कामाकडे, जबाबदारीकडे दुर्लक्ष झाले तर तो दोष नेत्यांकडे जातो. कोणालाही अयोग्य मार्गदर्शन केले तर त्याला बुद्धिभेद म्हणतात. चुकीचा सल्ला देऊ नये. एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण मिळाले तर त्याला खूप ओरडू नये अथवा अभ्यास करून कोणाचे भले होत नाही, जाऊ दे आपण मजा करू, असेही सांगू नये. या दोन्ही गोष्टी गैर आहेत. आई किंवा शिक्षक ओरडले तर त्यांना कळत नाही, त्यांचे म्हणणे मनावर घेऊ नको असे सांगू नये. किंबहुना ते तुझ्या भल्यासाठी रागावले, अशी चूक परत करू नकोस असे सांगावे. खूप वेळा मुलांना, अगदी मोठ्यांनाही समजूत काढण्यासाठी चुकीचे सल्ले दिले जातात. आपण सगळ्यांनी लहान मूल पडले तर कोणी पाडलं तुला, मातीने का, त्याला मार देऊ, त्याचं घर उन्हात बांधू असं म्हटलं असेल, हे गैर आहे. यापेक्षा लक्ष देऊन चालावं किंवा ठीक आहे पडला तर असे म्हणावे, हे पटणार नाही. पण या लहान प्रसंगातून ते मूल दुसऱ्याला दोष द्यायला शिकतं. अशाने नाती भरकटतात. घरात, कार्यालयात, देशात, व्यवसायात महत्त्वाच्या निर्णयात एकमत असावे. सारखा वादविवाद करू नये. याने देशाची, कुटुंबाची, समाजाची प्रगती थांबते. वैयक्तिक मतभेद असतील तरी कोणत्याही विधायक कामात अडथळा आणू नये. श्लोक 27. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः, अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. शब्दार्थ. वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे असा अज्ञानी मनुष्य मी कर्ता आहे असे मानतो. भावार्थ. जे काही घडत असते ते विधिलिखित असते. एक वैश्विक शक्ती कार्यरत असते, तिच्यामुळे हे घडत असते. माणूस मात्र घडलेल्या चांगल्या गोष्टींचे श्रेय स्वतः घेत असतो. मला लहानपणी शाळेत घडलेला एक किस्सा आठवतो. विज्ञानाचा तास होता. कोण स्वतःला लागणारे अन्न स्वतः बनवतो असा प्रश्न बाईंनी विचारला. बहुतेकांनी आई, काही जणांनी माणूस असे उत्तर दिले. बाई किंचित हसून म्हणाल्या, वनस्पती. आम्ही सगळ्या चकित झालो. मग बाईंनी अन्न साखळी समजावली. आम्हाला पण अन्नासाठी झाडावर अवलंबून आहोत हे समजले. मुळात एखादी गोष्ट घडून येण्यासाठी खूप गोष्टींची अनुकूलता लागते. अनेकांचे श्रम आणि सहभाग त्यात असतो. पण यश कोणाबरोबर तरी विभागणे आपल्याला नको असते. इथे कबीराची एक गोष्ट उद्बोधक आहे. एकदा कबीराने विणलेले वस्त्र एक तरुण फाडून चिंध्या करतो.
तरी कबीर त्याच्यावर चिडत नाहीत. त्यावर खजील होऊन तो त्यांची माफी मागतो, भरपाई किती विचारतो. त्यावर कबीर म्हणतात, यात कापूस लावणाऱ्या शेतकऱ्यांपासून धागा बनवणाऱ्यांपर्यंत अनेकांचे श्रम आहेत. त्या श्रमांची भरपाई होऊ शकत नाहीत. ते सर्व तू मातीमूल केलेस. अनेकदा होते काय की सारखेच श्रम करूनही एखाद्याला जास्त मोबदला मिळतो, एखाद्याला कमी. ज्याला जास्त यश मिळते त्याला आपण कोणी खास आहोत, हुशार आहोत, आपल्यावर कृपा आहे असे वाटायला लागते. परंतु यश आपल्याला दिसते त्यापेक्षा वेगळे असते. एखाद्याला फळ लगेच मिळते, एखाद्याला नंतर. एखाद्याला दृश्य स्वरूपात मिळते तर एखाद्याला मिळते ते कळून येत नाही. कोणी खूप श्रीमंत असतो तर कोणी अगदी गरीब. हे ह्या जन्मीचे क्रियामाण नसून अनेक जन्मांचे संचित असते. त्यामुळे ना कोणी हुरळून जायची गरज असते, ना कोणी निराश व्हायची. प्रत्येकाने आपले काम चोख करावे. न्याय करणारा वर बसला आहे तो चुकत नाही. यश आणि अपयश दोन्ही पचवता यायला पाहिजे. अहंकार असू नये हे खरंच, पण निराश, नाराज, अतिनम्र आणि लाचार पण असू नये. त्याच्याकडे खूप आहे म्हणून त्याला गर्व झालाय म्हणणारे स्वतःसाठी संचित निर्माण करतात. कारण दुसऱ्याचे न्यून बघणे, तुलना करणे, आपल्याकडे आहे त्यात असमाधानी असणे हे प्रमाद आहेत. स्वतःची स्तुती मूर्खपणा आहे आणि दुसऱ्याची निंदा करणे, दुसऱ्याला कमी लेखणे हे पाप आहे. त्याचे कष्ट, त्याच्या इतर अडचणी आपल्याला माहीत नसतात. उगीच जे दिसतंय त्यावर कोणतेही निष्कर्ष काढू नये. जर यश देव देतो तर अपयश ही त्याचीच इच्छा असते. त्यावर लगेच दुःखी होऊ नये. वशिलेबाजी आहे, अन्याय आहे असा विचार करून नाउमेद होऊ नये. मला देव पण साथ देत नाही असे म्हणू नये. यशाच्या अहंकारावर मात करण्यापेक्षा अपयशाच्या निराशेवर मात करणे अवघड आहे. मी हे मिळवले असे वाटणे हा अहंकार आहेच, पण मी इतके श्रम करतो तरी मला अपेक्षित यश मिळत नाही असे वाटणे सुद्धा अहंकारच आहे. एखादा कार्य सिद्धीस नेले तर मी केले, माझ्यामुळे झाले म्हणणे हे अज्ञान आहे. मी हरलो असे वाटणेही संयुक्तिक नाही. आपला स्तुतिप्रिय स्वभाव आपल्याला अयोग्य वागायला भाग पाडतो. आपल्याला कौतुक ऐकायला छान वाटते, पण टीकाही स्वीकारता आली पाहिजे. याला समबुद्धी म्हणतात. आपण जितक्या लवकर करता करविता परमेश्वर आहे हे समजून घेऊ ते आपल्या प्रगतीसाठी चांगले आहे. आपण समजतो त्यापेक्षा सत्य वेगळे असते. यश आपले नसतेच आणि अपयशही नाही. आपण फक्त आपले काम करायचे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.